उत्तर कोणी दिलं आम्हाला? बोडके साहेब जे उपायुक्त आहेत त्यांनी असं उत्तर दिलंय की अशी झाडं तोडलेली नाहीयेत. सर झाडं तर मला असं वाटतं झाडं तर तोडलेली आहेत हे मला माहिती आणि तुम्ही पण सांगताय. तर दाखल करणार का मी 100% जे 37/52/2021 आहे त्या अनुषंगाने मी रेट दाखल करणार. मी फक्त सोमवारी काय करतायत त्याची वाट बघतोय. त्यांनी मला शब्द दिलाय की तिथे झाडाचं कत्ल झाला असेल तर तिकडनंच माझ्यावर पोलीस स्टेशनला येते. तिथे आंदोलन केलं आणि तुम्ही त्याचे फोटो त्यांना दिलेले, ते फोटोवरनं त्यांना त्या अधिकाऱ्यांना कळत म्हणजे माहित नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटलं जेव्हा ते बोलले की आम्ही तिकडे गेलो होतो पण असा काय प्रकार आम्हाला आढळला नाही. आता जेव्हा म्हणजे असं उत्तर त्यांनी दिलं, असं उत्तर लेखी नाही दिलं, आता आम्हाला सांगितलं आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणता की असा प्रकार घडला नाही ना, तर माझ्याबरोबर सगळे पत्रकारही होते आणि ते ह्या गोष्टीचे विटनेस आहेत आणि म्हणून त्यांनी ऍग्री केलं की उद्या किंवा सोमवारी सगळे अधिकारी आपण आणि मी आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट करतो एकत्र. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कुठे झाडं कापली ते दाखवतो आणि 2-4 तर झाडं अशी काळी पडली आहेत की 100% तिकडे केमिकल मारून त्यांना मारण्यात आलेलं आहे. हे क्लिअर कट म्हणजे त्या झाडांचा कत्ल झालेला आहे हे ठामपणे दिसतंय. यांनी दिलाय. आता आम्ही तो गुगल मॅप आधीचा आणि नंतरचा माहितीनुसार जो बैल पुरला होता गाड्याचा, ते 350 झाडं त्यांनी पुरले. रेमंडने 900 झाडं पुरली. मी एक्झॅक्टली हेच सगळ्यांना सांगतोय की मोठी मोठी झाडं तुम्ही, अरे रेमंड तर आजही तुम्ही गेलात ना तर रोज झाडं तोडताना दिसतायत तिथे. आम्ही त्यांना हेही विचारलं की तुम्ही मला एक तर सांगा की बाबा मेंटलला तुम्ही परवानगी दिली नाही, तुम्ही किती झाडांना या ठाणे शहरात तोडायची परवानगी दिली ते तरी आम्हाला माहिती द्या. पण अजून तरी ते माहिती देऊ शकलेले नाहीत. पण ते म्हणतात की मला सर 2 दिवस द्या, मी हे संकलन करून तुम्हाला देतो. शहर विकासमध्ये डिवायडर मधली झाडं जी आहेत, बांबूची झाडं लावली डिवायडरला केली. माझ्या समोर एक पेपर ठेवलेला पण त्यांनी सांगितलं की मी तो तुम्हाला प्रॉपरली तुमच्या नावाने देतो. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की बांबू का, तर बांबू जास्तीत जास्त ऑक्सिजन देतं. पण माझं ह्या मुद्द्यावर स्पष्ट म्हणणं आहे की यांच्यावर, ठेकेदारांवर, कॉन्ट्रॅक्टरवर, पीडब्ल्यूडीच्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या ट्री अथॉरिटीवर FIR लॉन्च झालीच पाहिजे. तुम्हाला जे सत्ता आहेत विकासाच्या नावाखाली झाड तोडतायत आणि परवानगी नसताना मोठे मोठे बिल्डर झाड तोडतायत, ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतायत तर पीडब्ल्यूडी आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत. इथे ग्लॅक्सो मध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंद नगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे, आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेत मध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सने दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण तूटपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याचा विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा एवढंच सांगतो. आपल्या सगळ्यांना माहित असेल की 8 डिसेंबरला आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये एक दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये आपल्या सगळ्यातली पण लोक होती. आम्ही तो दौरा अशासाठी केलेला कारण काय, 24 नोव्हेंबरला एक ऍडव्हर्टाइजमेंट महानगरपालिकेने दिलेली ज्याच्यात त्यांना 725 झाडं तोडायची एक नोटीस लावली होती. म्हणून ते बघायसाठी आम्ही तिकडे गेलो. नाशिकचा विषय गंभीर होता आणि सगळ्यांच्या समोर होता तपोवनाचा.
त्या अनुषंगाने आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा जागेवर आम्ही बघितलं की किमान 500-700 झाडं ऑलरेडी तोडून झाली होती. आता ही जी झाडं होती ही काय नवीन लावलेली झाडं नव्हती, पण ती 25 ते 100 वर्ष जुनी झाडं होती. तिथनं जेव्हा आम्ही महानगरपालिकेत फोन केला तेव्हा उपायुक्त साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही कुठेही झाडं कापायची परवानगी दिलेली नाही. या स्टेटमेंटच्या अनुषंगाने आम्ही वागळे पोलीस स्टेशनला गेलो आणि 10 तारखेला वागळे पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट फाईल केली. आणि आमचं असं म्हणणं होतं की जर महानगरपालिकेने परवानगी दिली नसेल तर ठेकेदारावर आणि PWDच्या ऑफिसर्सवर यांनी ताबडतोब ऍक्शन घ्यावी, FIR लॉन्च करावी. 12 डिसेंबरला नाही 22 डिसेंबरला पोलीस स्टेशनमधनं मला पत्र आलं की आपली जी कंप्लेंट होती ती त्यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला कळवलेली आहे आणि जर त्यांनी सांगितलं की वृक्षतोड त्यांच्या परवानगीशिवाय झालेली असेल तर आम्ही FIR लॉन्च करू. आज त्या गोष्टीला 2 महिने होत आले, म्हणून त्याच्या जाब विचारायसाठी आज आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्यात एक समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं असं मिळालं की साहेब, जर खऱ्या अर्थाने जर अशी वृक्षतोड झाली असेल तर आम्ही तुमच्याबरोबर एक जॉईंट दौरा करू आणि जर अशी वृक्षतोड झाली असेल तर तिकडनंच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. तर त्या एका गोष्टीवर आम्ही समाधान मानतो. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कंप्लेंट नंतर, त्यांना पोलीस स्टेशननी दिलेल्या कंप्लेंट नंतर त्यांनी जागेवर जायला पाहिजे होतं आणि आत्तापर्यंत शहानिशा करायला पाहिजे होती. आजही ते मला उत्तर देऊ शकले नाही की त्यांनी परवानगी दिली आहे की नाही. आता त्यांचं म्हणणं आहे उद्या नाही तर सोमवारी एक जॉईंट आपण तिकडे हे करू. मी तुम्हाला सगळ्यांना ती तारीख कळवीनच आणि अपेक्षा ठेवीन की जसे आज आपण आलाय त्या दिवशी पण आपण माझ्याबरोबर तिकडे याल आणि खऱ्या अर्थाने जो ठाण्याचा ग्रीन कव्हर नष्ट होत चाललाय त्याच्या विरोधात जे आंदोलन आम्हाला उभं करायचं त्यात आपल्या सगळ्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या माध्यमातून ठाण्याच्या लोकांनाही जाग येईल की ज्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आज सांगताना त्यांनी सांगितलं की 2 लाख झाडं त्यांनी लावली. त्यात ते म्हणतात की आम्हाला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. 81,000 झाडं आम्ही मागच्या वर्षी लावली असतील बांबूची झाडं. पण माझं त्यांना एक म्हणणं होतं की जर ती झाडं तुम्ही लावली आहेत तर तुम्ही दर 6 महिन्यांनी तुम्ही त्याचं ऑडिट करता का आणि आज किती त्यातली जागा जगलेली आहेत. त्यांना मी एक सायटेशन दाखवलं. हायकोर्टची एक ऑर्डर आहे 3752 ऑफ 2021 ज्याच्यात भारती डांगरेताई क्लिअर कट म्हणतात की जर ऍड दिली असेल आणि ऍडची वेळ संपायच्या आधी जर झाडाची तोड झाली असेल आणि त्याच्यावर जर महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नसेल तर त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 7 दिवस ते 1 वर्ष हे तुरुंगवास होऊ शकतो. याची कल्पना मी त्यांना दिली आणि सांगितलं की कुठलंही उत्तर द्यायच्या आधी ही ऑर्डर वाचा आणि त्याचे परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतात याचाही विचार करा. आणि कुठेही ठाण्याचं जे AQI दिल्लीच्या दिशेने चाललंय त्याच्यात तुमचा हातभार लावू नका. कुठेतरी ठाण्याचा विचार करा आणि हे बंद करा, हे सांगण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. 500-700 झाडं तोडलेली तर ती परिस्थिती होती. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर पोलीस कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पत्र दिल्यावर त्यांनी मला त्याच्यात ते म्हणतात की वृक्ष प्राधिकरणाचा विषय आहे आणि आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि ते शहानिशा करून आम्हाला कळवणार आहे. तर ह्यालाही झाले आता 2 महिने. तर आपल्याकडनं दोघांनाही बोलणं, दोघेही प्रत्यक्ष पाहणी केली, दोघेही जाऊन. तर त्या दिवशी मग संध्याकाळी सुद्धा आपल्याला एक लक्षवेधी आली ह्याच्यावरती कोणती सूचना म्हणतो आपण त्याला, तर आपण कंबाईन व्हिजिट करतो. ते मी लिहिलेलंच आहे की कंबाईन व्हिजिट नाही. मला सर्वात पहिले म्हणजे आपण तोपर्यंत परवानगी दिलेली नव्हती, नंतर आपण काय परवानगी दिली आहे त्यांना झाडं काय आता काय परिस्थिती तुम्हाला कोण अगोदर सांगितलं? त्याचं कारण काय की त्या दिवशी नंतर नवीन तर झाडं तोडलेली नाही. ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं ना त्यावेळेस PWDचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला होता. बरोबर साहेब. याच्याबद्दल तुम्हाला मी आणखीन एक सांगतो की एक हायकोर्टचं सायटेशन एक ऑर्डर आहे ती तुम्हाला मी आत्ता देतो, ती आहे माझ्याकडे.
ते पुणे महानगरपालिका म्हणतात की जर परवानगी शिवाय जर झाडं तोडलेली आहेत तर त्यांच्यावर केस करा, आणि जर अधिकाऱ्यांनी असं केलं नाही तर 7 दिवस ते 1 वर्ष त्यांच्यावर. रिसीव्ह झाला असेल साहेब, मी 100% त्याच्यावर कारवाई करतो, 100%. आणि ते पीडब्ल्यू डिपार्टमेंट सर एक दिवस ठरवा ना आपण जागेवर. पण कधी ठरवू म्हणजे काय 3 दिवस जनगणनेचे खाली असते. तुम्हाला अगोदर सांगितलं ते सोनवणेला त्या इन्स्पेक्टरला सगळ्याला सोनवणे साहेब जागेवर नसतात. कालही आलेलो त्यांच्याकडे पण ते नव्हते. साहेब तुम्ही मला एक सिंगल मला नाही झाली त्याला परत त्यावेळेस आम्ही तक्रार केली, मग तुम्ही त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही. टोटल तोडलेलीच होती. त्याच्या बाजूला एक साईट होती अगोदर रेल्वे कलवट स्टेशनची. ती साईड नाही आम्ही सगळे पत्रकार होतो. 8 तारखेची गोष्ट होती. 8 डिसेंबरची. त्या साईडवर गेलोच नाही आम्ही जे इथे इतकी झाडं तोडली साहेब, 1 नाही 2 नाही 5 नाही 100. आणि मी एकटा नाही, हे सगळे हे पत्रकार आहेत ना, हे तर निजी पक्ष आहेत, हे सांगतील. आणि साहेब छोटे मोठे नाही, सगळं आहे. कॉपी आहे त्याच्यात कॉपी आहे मागे. आणि मला तर असं वाटतं की ते साहेब झाडा असा विषय ना की ते लपवू पण नाही शकत ना साहेब. 100% आता यावर्षी आपण आणि ह्या सबसे इम्पॉर्टंट काय की